नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। बीडमध्ये मागील अनेक दिवसापासून सातत्याने खळबळजनक घटना घडत आहेत, धक्कादायक घटना घडत आहेत। त्यामुळे बीड मागील काही दिवसापासून चर्चेमध्ये आहे। संपूर्ण राज्यात बीडची चर्चा सुरू असताना बीडमध्ये काल पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडलेली आहे। त्यामुळे या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। खूपच धक्कादायक आणि खूप मन हेलावून टाकणारी आणि माणुसकीला काळ्या फासणारी ही घटना घडलेली आहे। एक 17 वर्षीय तरुणीवरती जी कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेते, त्याच कोचिंग क्लासेसच्या 2 शिक्षकाकडून या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। जे कोचिंग क्लासेस चालक आहेत, शिक्षक आहेत, त्यांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे असे कृत्य करत असल्याचं आता बोललं जात आहे। प्रचंड संताप व्यक्त केला जातोय पालकांमधून आणि पालकांना असं वाटतंय आता आपले विद्यार्थी मुली सुरक्षित नाहीयेत, त्यांना शिकायला कुठं टाकायचं। बीडमध्ये हे प्रकरण नेमकं कसं घडलं, कोचिंग क्लासेसचे मालक असतील, तिथला शिक्षक असेल, याने या मुलीवरती कशा पद्धतीने लैंगिक अत्याचार केले, तक्रार कशा पद्धतीने दाखल झाली आणि हे प्रकरण नेमकं बाहेर कसं आलं, सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांना लातूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल किंवा औरंगाबाद असेल, अशा ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थिनींना किंवा मुलांना पाठवणं शक्य होत नाही। तिथला सुरक्षेचा प्रश्न असेल किंवा आर्थिक प्रश्न असेल, म्हणून बीडमध्ये ग्रामीण भागातील, बीड जिल्ह्यातील जे काही खेडेगावातील लोक आहेत, नागरिक आहेत, ते आपल्या मुलांना शिकवण्यासाठी बीड सारख्या जवळच्या शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवतात। मात्र या मुलींचा जो काही सुरक्षेचा प्रश्न आहे ते पुन्हा एकदा वाऱ्यावर असल्याचं या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे। एका खेडेगावातून 17 वर्षीय मुलगी बीडमध्ये कोचिंग क्लासेस घेण्यासाठी जाते। उमा किरण असं सुप्रसिद्ध असलेलं बीडमधलं कोचिंग क्लासेस आहे। या कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेत असताना या मुलीवरती एका शिक्षकाची नजर पडली। त्या शिक्षकाचं नाव आहे प्रशांत खोटतकर। या शिक्षकाची ज्यावेळेस त्या मुलीवरती वाईट नजर पडली, त्यावेळेस ही मुलगी या शिक्षकाची तक्रार करण्यासाठी दुसऱ्या शिक्षकाकडे, म्हणजे या कोचिंग क्लासेसच्या मालकाकडे तक्रार करण्यासाठी गेली। त्या मालकाचं नाव आहे विजय पवार। मात्र ज्यावेळेस या विजय पवार या शिक्षकाकडे ही तरुणी, ही विद्यार्थिनी 17 वर्षीय मुलगी तक्रार करण्यासाठी जाते, त्यावेळेस तो मालक काय म्हणतो की ते शिक्षक आम्ही असेच प्रकार करण्यासाठी या क्लासेसमध्ये ठेवलेले आहेत आणि तिथून पुढे तो देखील त्या मुलीवरती अत्याचार करू लागला। संपूर्ण विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर त्या मुलीला क्लासेसमधून आपल्या ऑफिसमध्ये बोलू लागला आणि खूपच लैंगिक अत्याचार करू लागला। त्या मुलीला हे सगळं असहाय्य झाल्यामुळे त्या मुलीने हिची माहिती तिच्या जवळच्या मैत्रिणीला दिली। मात्र तरी सुद्धा काही फरक पडलेला नाही, तिला पाहिजे तसं सहकार्य मिळत नव्हतं। त्यामुळे हा घडलेला सगळा प्रकार तिने तिच्या आई वडिलांशी घरी गेल्यानंतर सांगितला आणि तिच्या आई वडिलांनी तिला घेऊन बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आणि या शिक्षकावरती तक्रार दाखल केली। पोलिसांनी तात्काळ या शिक्षकावरती पोस्को अंतर्गत कारवाई केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र हे दोन्ही शिक्षक मागील 1 दिवसापासून फरार आहेत। त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा शोध घेते। आता या क्लासेस मधल्या इतर विद्यार्थिनीवरती देखील असे काही लैंगिक अत्याचार झाले आहेत का, तसा तपास देखील शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड यांच्याकडून घेतला जात आहे आणि या आरोपींची देखील आता शोध मोहीम सुरू केलेली आहे। बीडमध्ये मुलं सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं जातंय असं शिक्षण स्थळ देखील अपवित्र झालेले आहेत। नेमका विश्वास कोणावरती ठेवायचा असा प्रश्न पालकांना पडलेला आहे आणि जे नामांकित उमा किरण नावाचं क्लासेस आहे त्याची देखील प्रतिमा आता डांगाळलेली आहे। त्यामुळे बीडमध्ये कोणाला सुरक्षा नाही, कोणाचाच या ठिकाणी भरवसा नाही, कोण कशा पद्धतीने अन्याय अत्याचार करीन याची कसलीही गॅरंटी नसल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय या माध्यमातून आलेला आहे। जो काही पवार नावाचे शिक्षक आहेत, विजय पवार नावाचे या क्लासेसचे मालक आहेत, त्यांचे राजकीय हितसंबंध असल्यामुळे त्यांना पाठबळ दिलं जाते, त्यांना फरार होण्यासाठी मदत केली जाते अशी चर्चा देखील
आता बीड जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा व्हायला लागलेली आहे। मात्र ही घटना खूपच धक्कादायक आहे, वेदनादायी आहे आणि खूपच माणुसकीला, शिक्षक या पेशाला काळिमा फासणारी आहे। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। आमचा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर, लाईक, कमेंट नक्की करा। धन्यवाद।